अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि अमित शहा नाशिक आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा जाणार असल्याची माहिती जाऊन ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। काल संभाजीनगरमधील बैठकीत महायुतीमधील जागा वाटपासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। विधानसभा निवडणुकांसंदर्भात शहा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। कोणता कानमंत्र देणार याकडे लक्ष असेल। शेवटी तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे सगळे नेते मिळून आणि शेवटी अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, हे या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करतील। आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाहीये। काही थोड्याफार जागेंवर ओढाताण असेल ती असतेच, त्याबद्दल काही हे शंका नाही। पण मला असं वाटतं की अतिशय सामंजस्याने आमचा हा प्रश्न सुटेल। हा प्रश्न नाहीच आहे, पण हे जागा वाटपाचा त्यातून मार्ग निघेल, हा प्रश्न सुटेल आणि आम्ही तिन्ही जण एकत्रितपणे ज्यावेळेला निवडणुकांना सामोरं जाणार आहोत। अजून घटक पक्ष आहेत ते आमच्या सोबत आहेत। देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामं टाकून मणिपूर असेल, उत्तर प्रदेश असेल, लडाख असेल, घुसखोरी, देशाची कायदा सुव्यवस्था असेल, अतिरेक्यांचे प्रश्न असतील, हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात। त्यांचा पक्ष आहे, पक्षाचं काम त्यांना करावं लागेल। दुसरीकडे 2 निवडणुका चालू आहेत, काश्मीरमध्ये आणि हरियाणामध्ये। तिथं त्यांना जबाबदारी कमी असेल एखाद्या वेळी, किंवा तिथलं काम झालं असेल म्हणून इथं येऊन, तर इथची परिस्थिती भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने खरंच वाईट आहे। त्यांना प्रयत्न फार करावे लागतील असं दिसतंय, त्यामुळे ते त्या पद्धतीने काम करणारच।